नुकताच हिवाळा सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला वालाच्या शेंगा खूपच छान मिळायला लागलेल्या आहेत. तेव्हा आज आपली रेसिपी आहे वालाच्या शेंगांची भाजी. या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे वालाच्या शेंगा. त्या मी हाताने तोडून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर, दाण्याचं कूट, लसूण अद्रक पेस्ट, कापलेला कांदा, हिरवी मिरची, धनिया पावडर, लाल तिखट, हळद, मोहरी, गरम मसाला, मीठ आणि तेल. तेल छान गरम झालेलं आहे. यात आपण मोहरी टाकूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया. 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, त्यानंतर हिरव्या मिरच्या. आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला तेलात परतून घेऊया. हे बघा कांदा कसा लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण हळद, तिखट ॲड करूया. थोडा गरम मसाला आणि धनिया पावडर सुद्धा ॲड करूया. आता हा वाल यामध्ये आपण घालूया. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. बघा भाजीचा कलर किती सुंदर दिसतो आहे. आता यावर आपण झाकण ठेवून आणि मंद आचेवर शिजू देऊया. यात पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे. आपल्या भाजीला मस्त असं सुंदर कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये दाण्याचं कूट ॲड करूया. वरून थोडी कोथिंबीर टाकू. तर हे बघा अशा प्रकारे आपली वालाची शेंगांची भाजी तयार आहे. ती गरम भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.